नमस्कार मित्रांनो, मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि बट ऑब्वियस आज आपला संडे आहे, हक्काचा डे, संडे फंडे. सो काय आयडिया नाही, पुढे काय प्लॅन नाही, कारण कसा दिवस जाईल तसं तुम्हाला दाखवत बसेल. कुठे जायचं आहे कुठे नाही जायचं आहे, तर बघूयात कसा दिवस जातो आहे. त्यासाठी सोबत राहा, स्टे ट्यून. बाय. तर आता आपण येऊन पोचलो आहे लिफ्टमध्ये आणि डोअरकडे लागला. आपण आता चाललो आहे त्यांच्या घरी. सो बघू, मला काय आयडिया ना त्यांच्या घरी काय वातावरण आहे नाही, पण एकदा फक्त व्हिजिट करायला चाललो आहे. भेटू मस्त आहे की आजी आजोबांना आपण छानपैकी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन देऊ आणि मग भेटू. हे स्टॉप कर ना प्लीज, म्यूट कर ना प्लीज. आपण आता येऊन पोहोचलो त्यांच्या घरी. अवस्था बघू शकता त्यांची अवस्था. हा अनिकेत, राजू आमचा, आणि ही पल्लादी. आणि आता जस्ट मी पोहोचलोय, त्यांना अभिनंदन द्यायला आलोय. आजी आजोबा काकी मावशी वगैरे सगळ्यांना. काका कसे आहेत? या 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 काकांना बघू शकता. काका आल्या आल्या ज्यूस बीस. काका हाय करा हो. मस्त ब्लॉग. मावशे लवकर हाय. हे आजी आजोबा आहेत, आजी आजोबा. आपण मला आलेला काय काका काय आहे? ज्यूस आहे, ज्यूस. छानपैकी सगळा सगळा ज्यूस दिलाय. मी ज्यूस पितो आणि मग बोलतो. नजरिया तुम्ही बघू शकता, स्टेशन आणि आमचा बोरवली एरिया. बाप नजरिया. तर आता आपण इथून निघालोय मावशीच्या घरच्या ना. बाय. ए पल्लादी बाय बाय. काका चला बाय. चले राजू. तर आता आपण निघालोय मावशीकडून आणि बघू पुढचा दिवस अजून कसा जाईल, कसा काय जाईल आपल्याला माहीत नाही. इथे लिफ्टचा वेट करतोय. लिफ्ट पण आले, आपण जाऊ. आपण जस्ट आता आलो आहे तिथून माऊ काढून आणि छान इस्त्रीचे कपडे कलेक्ट केलेत. विचार चालला थोडीशी सेविंग करायचा, कारण आज रविवार आहे. बड ऑब्वियस गर्दी असणार सलूनमध्ये. सो मस्त आहे की दाढी करू, तुमचा भाव एकदम स्मार्टही दिसेल. आणि बघू तशी 12:30 वाजतात. कसा दिवस जातोय, संडे आपला फंडे. बघूयात. तर भाई पवार शेट दिसत आहेत की नाही एकदम स्मार्ट. तर पटपट कमेंट करून सांगा मला कसा दिसतोय मी. आणि आफ्टर शेविंगचा लुक कसा वाटतो मला सांगा. आणि अजून एक मेन काम बाकी आपली नेल्स कट करायचे आहेत. सो संडे म्हटल्यावरती ही सगळी कामं आलीच आपली. सो आपली शेविंग तर झाली. भाऊ आपला सम्राट डॉन दिसतोय, पवार डॉन. आणि आता इथे थोडंसं मस्त आहे की देवाला बत्ती वगैरे लावला. आपलं डेली रुटीनचं काम आहेत भाई शनिवार रविवारची. आणि आता आपण लेन्स कट करायला चाललो आहे. टाईम झाला 1. आता आपण चाललो आहे बॅक साईडला. आपली पोरं सगळे असतीलच. सो बघू काय काय होतं आहे आजच्या दिवसामध्ये, काय काय नाही होत आहे दाखवतो तुम्हाला. पण स्मार्ट आहे भाई, स्मार्ट. खुद की तरफ खुद करना सीखो यार. माणसाने स्वतःच्या नजरेत एकदम उत्कृष्ट असलं पाहिजे. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये माझ्या मोठ्या भावासोबत हे वाक्य होतं. माणसाने स्वतःच्या नजरेमध्ये एकदम छान, वाव, स्मार्ट आणि उत्कृष्ट असणं गरजेचं आहे. 4 लोग क्या बोलते रहते यार, कोल 4 लोग अपने को पता नहीं कौन 4 लोग अपने को लेके जाएंगे. सो लोकांचा सोडा आणि आपण आपल्या नजरेत एकदम स्मार्ट. कसं स्मार्ट असलं पाहिजे, असलं की नाही पाहिजे हे पण तुम्ही कमेंटमध्ये पटपट सांगा. तर मी नका कापली मस्त की दाढी केल्या. आणि आईला यायला थोडासा वेळ होता. वेळ झाले 2:10
आईला यायला थोडासा वेळ होता, तर मी म्हटलं आता बसून बसून काय करू, आई येणार परत, त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करू. तर ब्रेड सॉरी आता मस्त की वेपर खाल्ले, थोडीशी भूक लागलेली. म्हटलं आईला यायला थोडासा वेळ आहे, तर कॉल करून तिला बोललो की मी मस्त की पोळा टाकतो. तर आई येऊन काहीतरी खिचडी वगैरे असं काहीतरी एकच टाकेल, तोपर्यंत मी पोळा करतो मित्रांनो. पोळा बघूया पोळा कसा. पोळा माझी पोळ्याची तयारी चालू असताना आमच्या मातोश्री खिचडी करतात. खिचडी बाजूला तिकडे पोळ्याचा तवा रेडी आहे, आई आमची खिचडी करते आणि मी इथे माझं काय भलतंच चाललं आहे. पोळ्यासोबत खिचडी सोबत ब्रेड सोबत ब्लॉग. आत्ता वाजले दुपारचे 2:30 आणि आम्ही आता हे सगळं करून मग जेवणार आहे. तर असा असतो मी घरी असल्यावरती, संडे असा आमचा. आता जेवू पटपट आणि त्याच्यानंतर आम्हाला दोघांना परत बाहेर जायचं आहे. पटपट जेवू, भूक लागले खूप सारे, दोघं पण असे भुकेलेले आहेत. कारण ऑलमोस्ट आमचा टायमिंग निघून गेला आहे. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये तर असतो 1 वाजताचा टाईम, 1 ते 1:30 आणि आईचा पण जेन्युअनली तोच असतो 1:30 वाजता. पण सॅटर्डे संडे असलं का आम्हाला बट ऑब्वियस लेट होतो, मी टाईम वगैरे विसरून जातो कारण कामं असतात. आणि मला साधी भोळी माझी आईशिवाय मला जेवण जात नाही सॅटर्डे संडेला. लाडात मागून अलगात बोलले, लाडात. येस. तर पटपट बनव, जेवू आणि मग भेटू आपण. पोळा टाकलाय आणि बाजूला खिचडी ठेवली आहे. मला तर खिचडीचं मन आहे, पोळा आणि ब्रेड खायचं आहे. मला काहीतरी भलतीच टेस्ट लागले ॲट द टाइम. पोळा आणि खिचडी आणि आमची मातोश्री बघू आम्ही भुकेले वेपर खातोय सध्या तो कसं ना, कारण आई ऑलमोस्ट आता कामावरून आले आहे. सो मला पण खूप भूक लागले, तर मस्त गरमागरम खाऊ. बघू काय. आणि जरा सामान आणले ते मी बघतो, गरमागरम खाऊ. चलो काहीच. आम्ही अथक प्रयत्नानंतर पोळा, खिचडी, ब्रेड आणि शेजवान चटणी आणि आम्ही आता खायला सुरुवात होते. कशी तिखट आहे आई? तर आम्ही आता अथक प्रयत्नानंतर बहुतेक थांबा 1 मिनिट. हां, तर आम्ही अथक प्रयत्नानंतर आता जेवायला घेतोय कारण भूक लागले खूप सारी. आणि आता जवळजवळ 2:45 वाजत आले. आत्ताच मी झोपलेलो, मला फोन आला, मग मी बाहेर आलो आणि चालले इथे प्रॅक्टिस. आमचे खेळाडू इथे रंगत आलेत. मॅम्पी द ब्लॉगर. भाऊची बॅटिंग बघू शकता, भाऊची बॅटिंग. असंच आपण आता जाऊ क्रिकेट ग्राउंडवरती, बॉक्सच्या. मागचा ब्लॉग बघितलेला तो आपला ओरमचा होता आणि आता हे बॉक्स. आम्ही नवाबी ख्वाब आहे, सगळे नवाब आहेत. ऑन ग्राउंड जातो, आमच्या पिचवर जे खेळत असतील तो पिच खाली करतो आणि तिथे आम्ही खेळतो. हे आमचे नवाबी ख्वाब आहेत. डायरेक्ट भेटूया आपण ग्राउंडवरती. तसेच सगळ्यांचे एक मॅसेज येत आहेत, तो ग्राउंडवर भेटू आपण. काय नाव काय रुपेश? तुम्हाला आमचा एक प्लेअर दाखवतो. प्लेअर आमचा अण्णा प्लेअर. लाज वाटतंय. हा आमचा प्लेअर एवढा दुसरा प्रीमियर लीग 90s 80s मधला आलाय. एवढ्या दिवसांनी एवढ्या वर्षाने आलाय की आम्ही त्याचं नाव पण विसरलोय. आणि त्याला विचारलं तर तो पण विसरला त्याचं नाव सांगायला. त्या डोल्यात बघू शकता, डोल्यात. तर मला तेजस दादाचा फोन येतोय, बॅट घेतो आणि आपण निघतो लगेच. मला एक प्लेअर येत आहेत. तर बहुतांश खूप वर्षांनी बघत असेल, कारण हा नानूबाई आलेला आहे. नानूबाई कारण
आम्हीच खूप वर्षांनी आलो इकडे. तर पण जाऊयात, खूप वर्षाने आपण ग्राउंडवरती आलोय तर बघूयात. खूप वर्षांनी, बहुतेक 1-1.5 वर्ष असेल. सो एकदम छान वाईब्स येत आहेत हा बॉक्सचा. तर आम्ही फायनली आलो आहे खूप वर्षांनी आमच्या पीच कडे, आणि सगळे मित्र आमचे सगळे एक्सायटेड आहेत. आमच्याकडे तसं बॅटी 5 आहेत, 6 आहेत, 7 आहेत, पण आमच्याकडे आता खेळायला एक बॅट नाही आहे. आमचा बॅट्समन बघू शकता. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल याला, तेजस. मागच्या ब्लॉगमध्ये मिसफिल्ड करणारा एकतर शातीर प्लेअर होता, आता बॅटिंग करायला पुढे पुढे धावतोय. तर आपण आता बॉक्स आखणार आहोत. आपला डेलीचा पिच आहे. आता आपण बॉक्स आखणार आहे आणि खेळायला चालू करणार आहे लवकर लवकर. आता पडणार भाई, आता पडणार. मला आता वाटतंय दोघं जण बघू शकता तुम्ही. मागच्या वेळी पण बघितलेत आणि आता पण बघितलेत. हे राहिले कुठे रोनक भाई? कधीपासून वाट बघून थकलो आम्ही. रोनक आणि बाबा हे लोक जरा बिजी होतो ना आम्ही. बिजी काय ना, हे लोक बीजीएम खेळतात. बीजीएम मध्ये बिजी होते. लवकर लवकर आपल्याला मॅच लवकर रेडी. फास्ट यार, RNPL ची प्रॅक्टिस करायची. रोनक ये नयन, RNPL ची प्रॅक्टिस चालू करायची. भावा कुठे आहे भाई? झाली प्रॅक्टिस चालू. ते काय तुमचे प्लेअर तिथे अरे मला आमची टीम दिसते नुसती 1 2 3 प्लेअर आमच्या टीमचे. लोक कोणत्या टीम मधून आहे तू? मराठा बॅटर. ओनरचं नाव घ्यायचंय भाई. मोतीराम गोळे. मोतीराम गोळे तो बघा आमचा आयकॉन. मोतीराम भाऊ बघतोय ना आता. ही टीम भाई इथे सगळे प्लेअर एकदम काचकूच करून एकदम प्रॅक्टिस करतात. न्यू मराठा चिकन शॉप मध्ये मॅच लागले राजे वर्सेस युवा वॉरियर. थकवा लागला कारण प्रॅक्टिस सेशन चालू होतं. टॉस दाखवतो तुम्हाला. हा बारकोड आहे आमचा आहे, स्कॅन करा. दिसतोय. आणि हे आहे ते हे काहीतरी आहे. आपण किती पण मोठे झालो, पैसेवाले झालो तरी आपला हा टॉस हाच असतो अवकातीप्रमाणे. बाबा बारकोड आहे आणि लिहिलेलं की बारकोड. बाबा बोलतो आता ऋतिक आहे, बारकोड आमचा आहे. बघू शकतो तुम्ही. बास बारकोडवाल्याचा विजय झालेला आहे. सर मी डिसिजन देतो माझ्या टीमसोबत डिस्कस करून. टॉक टू लेटर बॉलिंग. I discussed with my team. I have to decide to bat first. Bat. इथे बोल. सगळे येणार. काय नाही. एक बॉल झिरो. प्रणित उर्फ बाब्या. कसं वाटतंय हारून? आम्ही जिंकलेलो आहे. कसं वाटतं हारून? बोल जाऊ दे, आम्ही लहान आहे, मोठ्याने हरवत नाही पहिली मॅच, म्हणून आम्ही आमचा
भाऊ आणि मी माझ्यात पहिली मॅच लागलेली, भाऊ हारलाय. हे काय आमचा उत्कृष्ट प्लेअर गोगा, तुला कोणी सांगितलं आम्ही खेळायला आलोय? आमचा गोगा सरपटणारा प्राणी आहे, कुठून पण वाजलीच काढतो आणि लगेच येतो. बिचारा आज पण आलाय. गो खेळणार आहे ना आज? भाऊ पहिला पूर्ण संडे खेळायला असायचा त्रिमूर्तीला आणि आमच्या वाडीमध्ये, आणि भाऊ आज पण आला खेळायला त्याच जोशात. परत एकदा गोगा कसं वाटतंय परत एकदा येऊन? जोरात जोरात ऐकायला नाही आहे. कुठून आला गोगा आता? कुठून आला? पालघर, वडाला. क्रिकेट लवर म्हणतात तो हाच करा. गोगा आमच्या वडाल्यावरून येतो दररोज संडेला खेळायला, दररोज इन द सेन्स दर संडेला. तो आज पण आलाय. या जोश बघू शकता तुम्ही, जोश. लाईक करा, सबस्क्राईब करा. आमचा गौरव दादाचं एकच वाक्य, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर तुम्ही व्लॉगमध्ये बघितल्याप्रमाणे आपण काय काय मजा मस्ती धमाल केली बघितलं असेल. आईसोबतचं कुकिंग, नंतर ग्राउंडवरचं क्रिकेट आणि आपला सुट्टीचा वार. तर आता वेळ आली आपण ब्लॉग एंड करायची. अर्थातच तुम्हाला मी दाखवलं आहे आपण काय काय ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत दिवसभरात. सो आता आपण ब्लॉग एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी तुम्हाला शेअर, कमेंट, सबस्क्राईब सगळंच ओव्हरऑल करावं लागेल. आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील. सो पाट शेअर, कमेंट, सबस्क्राईब पटकन करा आणि भेटू पुन्हा ब्लॉगमध्ये नवीन. बाय.